राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णतामानामध्ये वाढ झालेली आहे आणि संपूर्ण राज्यच अगदी सिंधुदुर्गसारखा तालुका त्यापासून जसे थंड हवेचे ठिकाणं म्हणतात महाबळेश्वर वगैरे सारखे यांच्यामध्येही आता उष्णतामान वाढतं आहे. आणि हा उष्णतामानाचा चटका हा सर्वसाधारण नागरिकांना बसतो आहे, जनावरांना बसतो आहे. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आहे. पण सरकारच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसाठी काही खास उपाययोजना, टंचाईच्या निवारणासाठी काही खास उपाययोजना अद्याप तरी दिसत नाही. टँकरची मागणी होते आहे, पण सरकारकडून टँकर पुरवले जात नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नंदुरबार, धुळे, जळगाव वगैरे अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचे तुट आहे. तसे ग्रामीण भागामध्येही आदिवासी वस्त्यांमध्ये दूरवरून पाणी आणावं लागतं, पण अजून तिथे टँकर लागलेले नाही. जनावरं आता घरापासून लांब चारा ज्या ठिकाणी आहे तिथं आता शेतकरी न्यायला लागलेले आहे. सरकारने या ठिकाणी जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या पाहिजे, चाऱ्याच्या छावण्या सुरू केल्या पाहिजे अशी माझी मागणी आहे. अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुरांच्या चाऱ्यासाठी छावण्या सुरू झालेल्या नाही आणि ह्या सर्वदूर सुरू करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर महाराष्ट्रातील शेतकरी आहे महाराष्ट्र सोडून बाहेर जाण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि यामुळे आज अशी स्थिती निर्माण झालेली आहे की सर्वसाधारणपणे शेतकरीच नाही तर सर्वसाधारण नागरिक हवालदिल झालेला आहे. त्यामध्ये विजेची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासते आहे. विजेच्या जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. वीज 8-8, 10-10 दिवस ग्रामीण भागातही शहरामध्ये मिळत नाही अशी स्थिती आहे. शेतीतली वीज जी आहे ती वीज सातत्यानं खंडित होते आणि त्यामुळे उन्हामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला फार मोठ्या प्रमाणावर चटका बसून राहिलेला आहे. आणि अशामुळे आज शेतकरीसुद्धा हैराण झालेला आहे. आणि अशा मोठ्या तापमानामुळे आज जळगावचं तापमान हे 46च्या आसपास आहे. कदाचित ते उद्या 47-47च्या वर जाईल असं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये 45-46च्या वर तापमान आहे. आणि अतिउष्णतामानामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माणसं दगावत आहेत, जनावरं दगावत आहेत. जनावरांना वेगवेगळे रोग होत आहे आणि या रोगांमुळेही जनावरं आज पाणी पिण्याला त्यांना नाही, त्यामुळे मरायला लागलेले आहे. या ठिकाणी हे अतिउष्णतेमुळे माणसं जे मरत आहेत तर या माणसांना मरणाऱ्या माणसाच्या कुटुंबाला काही मदत मिळाली पाहिजे. आपण नैसर्गिक आपत्ती पकडून त्याला मदत द्यावी अशी माझी विनंती सरकारला आहे. आपण या ठिकाणी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीत वाहून गेलं त्यांना मदत देतो, वीज पडली तर त्याला मदत देतो. अशा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वीज वेगवेगळे याची मदत आपण करत असतो. आणि या ठिकाणी मी 21/4/2026 पासून सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करतो आहे. पण सरकारला या बाबीची नोंद नाही किंवा दखल अजूनपर्यंत घेतलेली नाही. त्यामुळे सर्वसाधारण अतिउष्णतामानाचा फटका बसलेल्या नागरिकांच्या कुटुंबांना किमान 10 लाख रुपयाची मदत सरकारच्या माध्यमातून द्यावी अशी माझी विनंती आहे. आणि या उष्णतामानाची नोंद सरकारने घ्यावी. सरकारचे सारे अधिकारी, सरकारचे सारे मंत्री एअर कंडिशनमध्ये फिरतात. उन्हाचा चटका त्यांना अजून माहिती झालेला नाही. आणि यामधनं काही ठिकाणी आगीचं प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. यासाठी सर्वसाधारणपणे तालुका लेवलला बैठका व्हावी आणि याचा आढावा घेऊन त्यांना मदत करावी अशी मी या ठिकाणी सरकारला विनंती करतो आहे. भाऊ, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ताडावस्ती एरियामध्ये आदिवासी महिलांना काही किलोमीटर जाऊन पाणी घेऊन जावं लागत आहे डोक्यावरती अंडर. याबाबत शासनाला काय म्हणतो? आदिवासी वस्त्यांमध्ये मी आता टी व्हीवर पाहतो, नंदुरबार जिल्हा अनेक आदिवासी वस्त्यांमध्ये पाड्यांमध्ये अशी चित्र आहे की या आदिवासी लोकांना 5-5, 6-6 किलोमीटर, कधी 8-8 किलोमीटरपर्यंत पाण्यासाठी वन फिरावं लागतं आणि तिथून पाणी आणावं लागतं. त्या लोकांची मागणी आहे
की आमच्याकडे या पिण्याच्या पाण्यासाठी एकदा टँकर दिलं पाहिजे, हातपंप लावले पाहिजे, जुने हातपंप दुरुस्त केले पाहिजे, काहीतरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. पण तर सरकार अजूनपर्यंत आदिवासी वस्त्यांपर्यंत पोहोचलं नाही. आपण टी व्हीवर वगैरे बातम्या पाहतो, ते अत्यंत जीवाला हवालदिल करणारे आहेत. इकडे मोठ्या प्रमाणावर वन्यजीवन आहे, जंगल आहे, डोलारखेडा वगैरे सारखं सुरक्षित जंगल आपल्याकडं आहे. परंतु आज त्या ठिकाणी प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्या गावागावामध्ये आता मुक्ताईनगरमध्ये परवा बिबट्या येऊन गेला. अनेक ठिकाणी आता बिबट्याचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. आत्ताच घोडसगावच्या बाजूला दलगाव आहे, त्या ठिकाणी एका वाघाने गाईला मारून टाकल्याची घटना घडलेली आहे. म्हणजे हे सारे जंगलामधले प्राणी जे आहेत त्यात आपल्या गावामध्ये या लागल्याचे प्रमुख कारण आहे, त्यांना आता पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था नाही आहे. आपलं डोलारखेड्याचं जंगल जे आहे ते सन्मानाने लोकल आमदारांनी सांगितलं होतं की आम्ही सुरक्षित जंगल करू, आम्ही त्या ठिकाणी काय त्याला टायगर करू, कॅरिडर करू वगैरे. त्याच्यामुळे काय झालं असतं, जर टायगर वगैरे जाहीर झालं असतं, किंवा सर्वात आधी आमदार साहेबांनी म्हटलं होतं की हे सगळं जंगल जे आहे ते आम्ही काय म्हणतात त्याला रिझर्व्ह फॉरेस्ट करू, आणि त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली होती, झालं रिझर्व्ह फॉरेस्ट झालं, घोषणा केली वगैरे. हे जर झालं असतं तर आपोआपच सरकारच्या माध्यमातून त्याच्यामध्ये छोट्या छोट्या तळ्यांमध्ये बाहेरून पाणी आणलं जातं. छोटे छोटे जे पाझर तलाव वगैरे जंगलामधले जे आहेत तेच गावाला आपण म्हणतो जंगलामधले पाणी साठवणारे छोटे छोटे तलाव असतील, अन्य व्यवस्था असतील, पाणवठे असतील, ते पाणवठे सरकारच्या माध्यमातून टँकरद्वारे त्या ठिकाणी दररोज भरले जातात. आणि मग त्यावेळेस जंगलातले प्राणी गावामध्ये येत नाहीत, ते तिथल्या तिथे थांबतात. पण आता सरकारचं दुर्लक्ष नाही, आणि आमदार साहेबांनी सांगितलं होतं ते अजूनपर्यंत झालेलं नाही. झालं तर आनंदच आहे, परंतु ते होईपर्यंत किमान त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था व्हाव्या अशी सरकारला मी विनंती करणार आहे. वन्यजीव प्राण्यांच्या पाण्यासाठी पाणवठ्यांवर DPDCच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता करून दिली जाते, परंतु जिल्हा उपवन संरक्षकांनी या संदर्भात पत्रव्यवहार केला नाही अशी माहिती समोर येते. नाही, मला याची माहिती नाही, परंतु DPDCकडनं किती केली, मी आता जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत माहिती विचारली की किती पैशाची तरतूद केलेली आहे, आणि जर तरतूद केली असेल तर जिल्हाधिकारीचं पण जबाबदारी आहे याच्यामध्ये पुढाकार घेऊन ते काम पुरांवर नाही. आणि आता पुढच्या महिन्यामध्ये जर उन्हाळा वाढला तर जे छोटे छोटे वन्य प्राणी आहेत, ते पक्षी आहेत, ते मरायला लागतील या ठिकाणी. मागच्या काही कालखंडामध्ये हा इतिहास आहे की मोठ्या प्रमाणावर इथले पक्षी वारंवार या उष्णतानामुळे दगावले. मग ही परिस्थिती यायच्या आधीच व्यवस्था करा ना.